नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी आमच्याच बाजूला एक गाव आहे आणि त्या गावात एका किराणा दुकानदारावर केस दाखल करण्यात आली। त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। त्याचा गुन्हा तरी काय होता, त्याच्या किराणा दुकानमध्ये तो काही बियर विकत नव्हता, तो काही ड्रग्स विकत नव्हता। त्याच्या दुकानामध्ये पुडी विकण्याचा प्रकार सुरू होता। जे काही विमल वगैरे पुढे आहेत ना, त्या विमल पुडीचा त्या ठिकाणी विक्री करत होता। आणि त्यानंतर आपले गृहमंत्री साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात सध्या उठाव चालू आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा तशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत आणि मार्च एंडिंग सध्या सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवरती त्या दुकानदारावरती कारवाई करण्यात आली। त्याला 200 रुपये दंड आणि त्याच्यावरती कारवाई झाली। आता तुम्ही म्हणाल 200 रुपये दंड काही मोठी गोष्ट नाही, त्याच्यावर तर कारवाई व्हायलाच पाहिजे होती। हरकत नाही, कारवाई व्हायलाच पाहिजे, कारण तर पुडीसारखा जो काही पुडी असतील व्यसन करण्यासाठी, या व्यसनामधून अनेकदा आपल्याला कॅन्सरसारख्या बिमाऱ्या पाहायला मिळाल्या। यामध्ये आपली तरुण पिढी असेल ती पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे। त्यानंतर लहान मुलं असतील हे सुद्धा पुड्या खात आहेत। महिला वर्गात सुद्धा याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पुरुष वर्गात सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलेलं आहे। आणि त्यानंतर राज्य सरकारला कॅन्सरसारख्या बिमारीवरती खूप काही खर्च करावा लागतो आणि शेवटी याचेच पडसाद विधानसभेत सुद्धा उमटले। याच्यावरती चर्चा झाली। अनेकदा आपण यापूर्वी बघितलं असेल की आपल्या देशामध्ये बाहेर देशातून काही ड्रग्स यायचे, त्यानंतर हिरो असतील, सेलिब्रिटी असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा अनेकदा आपण ते बातम्या बघितल्या असतील की त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून त्या ड्रग्सच्या सप्लाय केला जात होता। अनेकदा त्यांच्यावरती गुन्हेसुद्धा दाखल झाले होते त्या सेलिब्रिटीवरती। आणि आता हे जे काही सत्र असेल, म्हणजे पूर्वीला आपण ज्या पद्धतीने बाहेर देशातून ड्रग्स वगैरे आणायचो, त्या हपिंग आणायचा, त्या हपू वगैरे काय आणायचा, गांजा वगैरे आणायचा, अशा पद्धतीची तस्करी व्हायची। आणि हे रॉकेट मोठ्या प्रमाणात आहे। या रॉकेटच्या माध्यमातून अनेक लोक त्यामध्ये गुंतलेले आहेत। आता आपल्या सर्वसामान्य लोकांचं ते काम नाही, मोठमोठाला श्रीमंत त्यामध्ये गुंतलेले आहेत असं सुद्धा बोलल्या जाते। आणि ड्रग्स येत होता, परंतु हा ड्रग्स आता विदेशातून आणायची गरज नाही। यामध्ये काही शास्त्रज्ञ म्हणजेच ज्या पद्धतीने एखाद्या गोष्टीवरती अभ्यास करणारे लोक असतील, त्या शास्त्रज्ञाच्या माध्यमातून अनेकदा प्रयोग केले जातात। केमिकल कसं वापरायचं, केमिकल किती प्रमाणात वापरायचं, त्याची प्रक्रिया कशी असते, अशा पद्धतीचं आता सध्या आपल्या भारतामध्ये सुरू आहे। तुम्हाला माहिती आहे की पुडीसारखं आपण बघितलं असेल, त्यामध्ये ब्रिस्टॉल असतील, त्यानंतर कोणतं कान्नू ऑइल असते म्हणे, ते देखील त्या ऑइलच्या माध्यमातून सुद्धा मुलं नशा करतात। अनेकदा अशा काही गोष्टी असतील त्या प्रामुख्याने समोर येतात आणि त्यानंतर आपली पिढी ही बर्बाद होते। आता यामध्ये मोकोका लागणार का, असे देखील विधानसभेत प्रश्न मांडण्यात आले। आणि प्रामुख्याने जे काय आपण हॉस्पिटल असेल, अनेकदा आपण हॉस्पिटल बघितले असेल, त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून उपचार केले जातात, परंतु ही हॉस्पिटलची गरजच नाही। जर अशा पद्धतीचे कुठेतरी कारखाने असेल ज्यामध्ये आपल्याला भारताला किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याला त्यामधून कर मिळतो, हा जर आपल्याला कर थांबवायचा असेल तर आपल्याला हॉस्पिटलसुद्धा खोलायची गरज नाही आणि आपली तरुण पिढीसुद्धा बिघडणार नाही। परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेब एखादा किराणा दुकानावरती धाड टाकतात, लहान व्यवसाय करणाऱ्यावरती धाड टाकतात आणि त्यानंतर जे काही मोठ्याला कंपनी असतील त्याला सूट दिली जाते असं सुद्धा बोलले जाते। आणि ते आपल्याला आत्ताच्या परिस्थितीला दिसत असेल, जर दुकानदाराकडे ती पुडी येत असेल तर ती काही दुकानदार घरी बनवत नाही, ती कुठून तरी येते। मग यंत्रणा कशी काम करते हे देखील मोठे प्रश्न आहेत आणि निश्चितच कारवाई झाली पाहिजेत। यासाठी कठोर कायदासुद्धा काढला गेला पाहिजे। मोकोकासारखा जो काही कायदा असेल तो सुद्धा काढला गेला पाहिजे आणि त्यामध्ये जे एवढे इन्व्हॉल्व असतील, जे यामध्ये काळे हात करतात, या सगळ्यांना त्या ठिकाणी सजा झाली पाहिजे। असं देखील होताना जे विधानसभेत चर्चा होत आहेत त्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि मंत्री महोदयांनी सुद्धा याच्यावरती विचार केला पाहिजे, जेणेकरून आपली तरुण पिढी यामध्ये बिघडली नाही पाहिजे। हे देखील स्पष्ट होताना दिसत आहे। आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते, गुन्हेगार कोण, नक्कीच कमेंट करा विसरू नका। जय शिवराय।